तर नमस्कार रामराम मंडळी, मी तुषार. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून तुमचं मनापासून स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे आज सकाळी ड्युटीवरती निघालो तर आकाशात पावसाचे ढग स्वागतासाठी तयार होते. असं वाटत होतं की मला आता वरुण राजा बहुतेक अमृत टाकून मला आता शुद्ध करणार, पण थोड्याच वेळात सर्व ढग गायब झाले. पण समोर आकाशात दिसणारा नजारा मात्र अप्रतिम होता. तिथून डायरेक्ट पोहोचलो मार्केटला आणि आपल्या कामाला सुरुवात तर झाली होती. आणि सध्या सर्व शाळांच्या परीक्षा चालू आहे, त्यामुळे कोणी पर्यटकसुद्धा जास्त कोणी दिसत नव्हते आणि मार्केट पूर्णपणे शांत चाललं आहे सध्या. एकदा परीक्षा संपल्या की बहुतेक जोरात गर्दी होणार. काम करत करत पोहोचलो हातकंब्यात तिठ्यावरती. आणि हातकंबा तिठा हा रत्नागिरीचा जंक्शन पॉईंट आहे, कारण इथूनच आपण रत्नागिरी शहरामध्ये प्रवेश करतो. कारण सध्या हापूसचा जोर वाढत चालला आहे, त्यामुळे हातकंबा तिठ्यावरती आता हापूसची स्टॉलसुद्धा दिसायला सुरुवात झाले. थोडंसं थांबलो, म्हटलं दर काढून घेऊया. तर सध्या डझन 800 ते 1000च्या पटीने चालला आहे. दुपारची वेळ होती, सूर्यदेव तापले होते, त्यामुळे थंड होण्यासाठी मस्तपैकी लस्सी घेतली आणि ती पण अस्सल मँगोची लस्सी. मार्केट आटपून घरी आलो तर वहिनी काहीतरी बघत होत्या. म्हटलं काय हो? जाऊन बघी तर मोठा माकड वाड्यात जाऊन आराम करत होता, कारण त्याला पण बहुतेक दुपारचं ऊन लागत होतं. दुपारचं जेवण झालं तेवढ्या शिवमालाने बोलतो कसा, मला क्रिकेटमध्ये हरवून दाखव. कारण क्रिकेट खेळायला त्याला खूप आवडतं. जरा त्याच्यासोबत टाईमपास केला, चांगला झोडूनसुद्धा काढला आणि तो मग शांत झाला. मग डायरेक्ट निघालो दुकानात. तर तेवढ्याच आपणाला सुनील बाबा दिसले, जे आगोटची लाकडं भरून घेऊन जात होते. कारण आता कोकणात एकच घाई चालू आहे, लाकडांचा स्टॉक करून ठेवणं. कारण गेल्या वर्षी पावसानं चांगलं झोडपलं होतं. दुकानात आलो तर काकांच्या गप्पा चालू होत्या, कारण कस्टमर कमी होते. थोडासा तिथे टाईमपास केला आणि घरी आलो. तेवढ्यात बाबा आपणाला घेऊन आले होते हापूस आंबे. बाबांना थँक्यू बोलो आणि डायरेक्ट भावाच्या बड्डेला गेलो. आणि ऋत्वीने खास काकाच्या बड्डेला सुंदर 2 शब्द बोलले, ते नक्की ऐका मंडळी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मोठा हो, आई वडिलांना सुखी ठेव आणि तूही सुखी राहा. तर अशा प्रकारे सेलिब्रेशन वगैरे झालं. आणि म्हणजे आता आपली व्हिडिओ इथेच संपते. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सर्वात आधी फॉलो करायला विसरू नका.